उन्हाळा सुरू झाला की आता मुलांना पण शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहे, तर दिवसभर मुलांना काही ना काहीतरी खायला लागलं पाहिजेच असतं. काही नाही तरी अगदी एकदम चटपटीत पाहिजेच असतं. आणि अशातच त्यांना चायनीज फूड तर खूपच आवडतं. आता त्यामधलेच आपण चायनीज भेळ कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि बाहेरची खाण्यापेक्षा आपण जर घरातच बनवली तर खूप जास्त पण होते आणि मुलांना मजा पण येते. चला तर मग आता ही रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे आणि भरपूर सारं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पहा. आणि त्यामध्ये मी ते व्हेज हाक्का नूडल्स जे आहेत ना मार्केटमध्ये मिळतात, ते एक पॅकेट आणलेलं आहे. आता इथं पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये हे सगळे हाक्का नूडल्स आपल्याला टाकायचे आहे. पहा, अगदी ते घट्ट असतात, पण जसं जसं पाणी उकळतं तसं तसं ते मोकळं व्हायला सुरुवात होतात. आणि जास्त नाही, आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिटं फक्त हे बॉईल करून घ्यायचं आहे. पहा, असे छान मस्त मोकळे झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. 3 ते 4 मिनिटांमध्ये नंतर मग एक आपल्याला हातात घेऊन चेक करायचं आहे आणि सहज तुटलं की समजायचं का आता हे झालेलं आहे. तर हे असंच आपल्याला पाण्यामध्ये न ठेवता आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आणि ही क्रिया लगेचच करायची आहे, जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाहीये. तर बघा, इथे मी एक डिश घेतली आहे खाली, त्यावर मी चाळण ठेवून सगळे जे नूडल्स आहेत त्यामध्ये टाकून घेतलेले आहे पहा. आणि सगळं पाणी निथळलं गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे व्यवस्थित आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हे एकमेकांना चिटकायला नकोय म्हणून आपण जेव्हा पाणी उकळलं तेव्हा तेल घातलेलं नव्हतं, तर ह्या स्टेजला आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मी याच्यात मीठ वगैरे पण घातलेलं नव्हतं, तर आपल्याला हे इथं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकमेकांना चिटकत नाही. बघा, असं किती छान असं तळलं जात आहे ना, पाहू शकता तुम्ही. आपल्याला अशा ते आपल्या जसं शेव आपण तळतो ना, सेम तसंच तळलं जातं हे. तर अशा प्रकारे हे आपल्याला असं तळून घ्यायचं आहे. याला तळण्यासाठी वेळ लागतो म्हणून अगदी थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी वरचे बुडबुडे कमी झाले का मग ती साईड पलटवून घ्यायची आहे आपल्याला. आणि तुम्ही हे असे तळून जरी ठेवले ना, आयत्या वेळेस जरी करायला घेतले ना तरी चालणार आहे, कारण याला तळायला वेळ लागतो. तर तुम्ही हे असेच तळून स्टोअर करू शकता, म्हणजे आयत्या वेळेस आपल्याला लगेच मुलांना बनवून देता येतात. तर हे आता मी सगळे तळून घेणार आहे. पहा, किती सुंदर कलर आलेला आहे ना, एकदम छान. आणि आपल्याला हे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे. चला तर मग आता आपल्याला ही पुढची तयारी करायची. इथं मी काही मिरच्या घेतलेल्या, अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहे. इथे मी तरी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहे. अद्रक घेतलंय बारीक किसून, त्याच्यानंतर लसूण बारीक किसून घेतलेलं आहे. इथे माझ्याकडे गाजर होतं, ते पण अगदी आपल्याला लांब लांब कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर शिमला मिरची कट करून घ्यायची आहे, पत्ता गोबी कट करून घ्यायची आहे. आणि इथं आता ह्या सीझनमध्ये कैऱ्या पण मिळतात, त्याच्यामुळे मी थोडीशी कैरी पण घेतलेली आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहे. यावेळेस अगदी मीडियम पेक्षा वरती थोडंसं आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. आणि आता त्याच्यामध्ये जो अद्रक किसून ठेवलेला आहे, लसूण किसून ठेवलेला आहे ना, तो यामध्ये घालायचा आहे. तुम्हाला हे अगदी बारीक बारीक कट करायचं असेल तरी चालणार आहे, पण काय ना की मुलांना कधी कधी ते आवडत नाही, त्याच्यामुळे ते दिसायला पण नको पण आपल्याला टाकायला पण पाहिजे, त्याच्यामुळे मी हे असे किसून घेतलेले आहे. हे छान फ्राय झाल्यानंतर आता याच्यामध्ये जी शिमला मिरच्या कट करून ठेवली होती ती देखील याच्यामध्ये फ्राय करायची आहे. खूप फ्राय करत नाही बसायचं, अगदी आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे, फक्त अगदी मिनिटभर. त्यानंतर इथे मी गाजर कट करून ठेवलं होतं, गाजर पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. किती आणि कलरफुल असलं ना की मुलांना पण आवडतं, मुलांना काय मोठ्यांना देखील आवडतं. आता आपण जी पत्तागोबी कट करून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. अशी मस्त मोकळी करून घालायची आहे आपल्याला. आणि ही देखील आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. अगदी थोडासा याच्यामधला कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायची आहे. बघा किती छान मस्त अशी फ्राय झालेली आहे ना. आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाने पण लवकर फ्राय होणार आहे ही. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथपर्यंत पाहिल्यानंतर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे. चला तर आता इथे आपल्याला सोया सॉस टाकायचा, तो तुम्ही 1 चमचा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी रेड चिली सॉस पण टाकून घेतलेला आहे, तो पण मी 1 चमचा घालून घेतलेला आहे. तुम्हाला जितपत तिखट हवा आहे तितपत.
आणि इथे 1 ते 1.5 चमचा इथे मी टोमॅटो सॉस जो आहे तो टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला या स्टेजला जर अजिनोमोटो घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही घालतच नाही. आता हे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे थोडंसं मुलांना माझ्या तिखट हवं होतं म्हणून थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये शेजवान चटणी देखील आपल्याला घालायची आहे, ती पण मी घालून घेतलेली आहे. आता हे सगळं तयार आहे आणि आपले जे नूडल्स आहेत ते देखील तळून तयार आहे. चला तर मग आपण आता भेळ बनवायला घेऊया. तर ही बघा सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहे त्यामध्ये ही जी नूडल्स आहे तळलेले ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आणि त्यावर जी मी कैरी ठेवलेली होती ना ती देखील आपल्याला यावर सर्व करून घ्यायची आहे. हा हा, खूप सुंदर, खूप छान झालेली आहे. एकदा नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, मुलांना तर खूप आवडते. आणि असं मुलांना मधल्या वेळेत तर लागतं आणि आपल्याला पण देखील लागतं. तर मग काय, आता हे नूडल्स तयारच असतात आपले तळून ठेवलेले, मग अगदी झटपट तयार करायला काही हरकत नाही. रेसिपी नक्की ट्राय करून बघा.